मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। यवतमाळात अल्पवयीन मुलांद्वारे बूथवर भाजप उमेदवारांचा प्रचार। विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला। मात्र काही मतदान केंद्रांवर पक्षाद्वारे उभारण्यात आलेल्या बूथवर उमेदवारांचा उघड प्रचार होत असल्याचे निदर्शनास आले। येथील निर्भय बनूच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार केली। यवतमाळ शहरानजीक पिंपळगाव येथील दोनाडकर लेआउटमधील मतदान केंद्र क्रमांक 15 याजवळ 100 मीटर परिसराच्या आत भाजपच्या बूथवर हा प्रकार आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडला। निर्भय बनूच्या सदस्य ॲडव्होकेट सीमा तेलंगे या येथे मतदान करण्यासाठी गेल्या असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला। या बूथवर काही अल्पवयीन मुले भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचे छायाचित्र असलेले मतदानाच्या आवाहनाचे पत्रक आणि डायरी मतदारांना देऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत होते, अशी माहिती सीमा तेलंगे यांनी दिली। या संदर्भात त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन केंद्र अधिकाऱ्याला 100 मीटर परिसराच्या आत राजकीय पक्षाचा बूथ कसा काय लागला अशी विचारणा केली, तर या मतदान केंद्राबाहेर 100 मीटर परिसराची क्षेत्ररेषा आखली नसल्याचा आरोप तेलंगे यांनी केला। या प्रकाराने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला। परिसरातील भाजपच्या नगरसेविकेने आपल्याजवळ असलेले ते पत्रक फाडण्याचा प्रयत्न केल्याचेही तेलंगे यांनी सांगितले। या प्रकरणी सीमा तेलंगे यांनी यवतमाळ मतदारसंघाच्या निरीक्षकाकडे या प्रकरणी व्हिडिओ सादर करून तक्रार केली। भाजपकडून असा प्रकार अन्य मतदान केंद्रावर सुद्धा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। या संदर्भात यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांना विचारणा केली असता मतदान केंद्राजवळ असा प्रचार करणे गुन्हा आहे। या प्रकारासंदर्भात माहिती मिळाली असून झोनल ऑफिसर आणि भरारी पथकाला या केंद्रावर रवाना केले। त्यांच्याकडून चौकशी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। पत्रकं वाटणारी मुले अल्पवयीन दिसत असल्याने हा प्रकार त्यांच्याकडून कोणी जाणीवपूर्वक करून घेतला की त्यांनी अनावधानाने येथे पत्रक वाटली याचीही चौकशी करावी लागेल, असे देशपांडे म्हणाले। या प्रकाराने यवतमाळमध्ये खळबळ उडाली असून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अधिक दक्षतेने मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहेत। वर्गने हे घेऊन बसता येते का तुम्हाला? आज इथे कोणी सांगितलं घेऊन बसायला? कोणी दिलं तुम्हाला? हे इलेक्शन आयोगाच्या अटीमध्ये येते का? नाही येत, मग कसे घेऊन बसले तुम्ही इथे? ते हे द्यासाठी काय द्यासाठी? हे नावाची पट्टी घेऊन बसता येते का कुणाची तुम्हाला? मग कसे काय बसले तुम्ही? हे इलेक्शन आयोगाची चूक नाही आहे का? हे चूक आहे। हे अशा पद्धतीने जर घेऊन बसत असेल प्रत्येक बूथवर 100 मीटरच्या आत, तर मग प्रशासन याला सोबत आहे। असं कसं घेता येईल तुम्हाला? तुझं नाव सांग। तुझं सांग। कुठे राहता तुम्ही? कुठे राहता तुम्ही? तुम्हाला कोणी बसायला सांगितलं इथे? हे मला तुम्हाला इथे कोणी बसायला सांगितलं त्याचं नाव सांगा फक्त। हा, कोणी बसायला सांगितलं तुम्हाला? नाव सांगून दे झालं तुम्ही। तुम्हाला आम्ही काहीच करत नाही, तुम्ही निर्दोष आहात, मला माहिती आहे। पण तुम्हाला इथे बसायला कोणी सांगितलं? आम्हाला नाव लिहायला पाहिजे होतं फक्त ते। हो, पण हे घेऊन बसता येतं का? प्रचार करता येतो का असं आपल्याला बूथवर बसवून कोणाचा तरी? हे चुकीचं आहे ना? प्रचार नाही चालू आहे, प्रचार नाही चालू। पण हे चुकीचं आहे ना? हे तुम्हाला कसं देणार आहे आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग कर? तुम्ही कोण आहे? यांचं नाव विचारा। नाव काय आहे तुमचं? तुम्ही सांगा। तुम्ही कोण आहे? तुम्ही मला ओळखता? नाव सांगा ना तुमचं। तुम्ही मला ओळखता? तुम्ही नाव सांगा, मी तुम्हाला ओळखते, तुम्ही मला ओळखता। पण हे तुम्हाला करता येतं का? 100 मीटरच्या आत तुम्ही असं एखादा आमदाराचं पत्र घेऊन तुम्हाला हे करता येतं का? आम्ही ते प्रचार करता येतो का? आज तुम्हाला हे अलाउड आहे का? नाही देत तुम्हाला। कसं देणार आहे? घेऊ नका ना, मी तुम्हालाच देते। तुम्ही नाव सांगा तुमचं। आम्ही पलटून तुम्ही तुमचं नाव सांगा। तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? मला नाही माहिती, तुम्ही सांगा। ते शूट करत आहे, तुमचं नाव सांगा। हे अशा पद्धतीने तुम्ही 100 मीटरच्या आत बसून प्रचार करू शकता का? 100 मीटरच्या आतमध्ये चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। हे अशा पद्धतीने घेऊन बसलेले आहेत बूथवर आणि हे बीजेपीचं बूथ लावत आहे। यांना असं अलाउड आहे का बीजेपीचं बूथ लावणं 100 मीटरच्या आत? हे चुकीचं आहे ना? तुम्ही इथून हटा, तुम्ही हे इथून हटा, मी एसपी कडे घेऊन जाते। तुम्ही तिकडे एसपी कडे घेऊन जाते। आणि हे अशा पद्धतीने जर तुम्ही पाठवत असेल। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।